श्री स्वामी समर्थ. आज हा सुसंवाद पूर्ण ऐकल्यास तुझ्या मनातील जो काही निरर्थक अहंकार आहे तो नक्कीच संपूर्णपणे नष्ट होईल. देव तुम्हाला सांगू इच्छितो की अहंकार म्हणजे गर्व, मीपणाची बाधा, मला सारे समजते, मीच एकटा ज्ञानी आणि बाकीचे सारे अज्ञानी मूर्ख. आपल्या परिचयात असा एखादा दुसरा नग नक्कीच असतो आणि आपण त्याच्याकडे नसलेल्या ज्ञानाला अलगद फशी पडतो. आपण आपलेच मूर्ख बनत आहोत हे त्यावेळी आपल्याला कळतच नाही. एवढा त्या माणसाच्या बोलण्याचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा पगडा आपल्यावर बसलेला असतो. पण कालांतराने आपल्याला सत्य उमगते आणि आपण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागतो. त्याच्या ज्ञानाची, त्याला झालेल्या मीपणाची बाधा आपल्या लक्षात येते. अहंकार आणि अभिमान यात सूक्ष्म फरक आहे. अगदी अशक्यप्राय गोष्ट मेहनत, चिकाटी आणि जिद्द या जोरावर प्राप्त होते. ही भावना अभिमानास्पद असते. त्यामागचा गर्व सार्थ असतो. अभिमान हा नेहमीच नम्र असतो, पण अहंकार याच्या अगदी उलट असतो. अहंकार असलेला माणूस ज्ञानीच असतो असे नाही. उलट ज्ञानी माणसाला अहंकाराची बाधा लवकर लागते. महाप्रतापी महादेवाचा परमभक्त रावण हा तर प्रकांड ज्ञानी होता, पण या गोष्टीचा अहंकार त्याच्या डोक्यात चढला आणि स्वतःच्या नाशाबरोबरच त्याने सोन्याची लंकाही बुडवली. गर्व हा नेहमीच माणसाचे पतन करत असतो. गर्वाची बाधा झालेल्या माणसाची एखाद्या वेळी अशी फटफजिती होते की त्याचा अहंकार क्षणात गळून पडतो. महाबली भीमाची गोष्ट आपल्याला माहीत आहे. आपणच एकटे बलवान आहोत या गर्वात असणाऱ्या भीमाला एका साध्या वृद्ध वानराची दुर्बल शेपटी उचलता आली नाही. अर्थात अंजनीसूत हनुमंताचे भीमाचे गर्वहरण करण्यासाठीच ते वृद्ध वानराचे सोंग घेतले होते. ज्ञानी माणसाला होणारा अहंकार, गची बाधा आपण समजू शकतो. त्यांनी जे ज्ञान मिळवलेले असते ते कौतुकास्पद असते, ते सहजच साध्य नसते. म्हणूनच कदाचित अभिमानाची, सार्थ गर्वाची पायरी ओलांडून ते अहंकारी बनतात. पण जे सर्वसामान्य असतात त्यांचे काय? त्यांचे ज्ञान अल्पसल्प असते, कानोकानी ऐकलेले असते, त्यात त्यांनी आपल्या कल्पनेची भर घातलेली असते. मग मुळातच जे आपल्याकडे नाही त्यावर ते वारेमाप बोलत सुटतात. एकीव गोष्टीवर, वाचलेल्या गोष्टीवर आपल्याला किती माहिती आहे, या विषयावर आपण किती ठासून मुद्देसूद बोलू शकतो हे इतरांना दर्शवतात आणि ऐकणारे म्हणतात, अरे क्या बात है, दिसतो साधा पण जिनियस आहे, असे म्हणून मोकळे होतात. एकदा अशी पावती एखाद्या लोकांना मिळाली की ते हवेत तरंगू लागतात. इतरांकडे बघण्याची त्यांची दृष्टी बदलते. आपण कोणी वेगळेच आहोत ही गची बाधा त्यांना होते. पण मूलतः त्यांना माहीत नसते की त्या गोष्टीतले आपले ज्ञान आणि अज्ञान किती आहे. पण डोक्यात शिरलेली हवा हे सत्य त्यांना स्वीकारू देत नाही. मग कधीतरी त्यांचा तोरा असा उतरतो की ते आपल्याच लोकात शर्मिंदे होतात. अहंकार हा इतका घातकी आहे की तो जर अधिक ताणला तर आपल्यासकट तो आपल्या इतरांचाही नाश करतो. केवळ आपलाच नाही तर तो आपल्याशी जुडलेल्या प्रत्येक आप्तबंधूंचा नाश करून टाकतो. अफजल खान हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. तेव्हा स्वामी आपणास सांगतात, ज्ञानाची कास धरा पण अहंकाराला जवळ येऊ देऊ नका. अभिमान बाळगा पण अहंकारी होऊ नका. बाळांनो, चांगल्या गोष्टी आचरण आत्मसात करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु वाईट गोष्टी आत्मसात करण्यासाठी काहीच करावे लागत नाही. म्हणून रोज काही ना काही चांगल्या सकारात्मक गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ माऊली हे चैतन्यमय, अतिसूक्ष्म तसेच अतिविराट रूप केव्हाही धारण करत असे व आपल्या
निरनिराळ्या भक्तांना निरनिराळ्या स्वरूपात इच्छित देवतेचे दर्शन ते देत असे. श्री स्वामी समर्थांच्या शिष्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इत्यादी सर्व धर्मीय लोक होते. द्वारकेमध्ये महान श्रीकृष्ण भक्त सूरदास होते. ते जन्मांध असले तरी श्रीकृष्णाचे सगुण गुण साकार दर्शन घडावे ही त्यांची मनोमन इच्छा होती. त्यावेळी स्वामी स्वतः त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितले की तू ज्याला आळवतो आहेस तो मी स्वतः तुझ्या दारात उभा आहोत. असं म्हणून त्यांनी त्यांच्या नेत्रावरून हात फिरवले. तेव्हा सूरदासास दिव्य दृष्टी प्राप्त होऊन शंख, चक्र, गदाधारी श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन घडले. असे हे आपले स्वामी खूप अद्भुत विभूती आहेत. मंगळवेढ्यातील बसप्पाचा दारिद्र्यनाश तसेच सर्पाच्या बदल्यातील सोन्याची लगड हे चमत्कार सर्वश्रुत आहे. आणि त्याहूनही आश्चर्य म्हणजे बाप्पाजींच्या कोरड्या विहिरीत पाणी आणण्याचा स्वामींचा चमत्कार. आपल्या स्वामींचे असे अगणित चमत्कार आहेत. त्यामुळे स्वामी सेवेत आहोत हे आपल्या सर्वांसाठी खूप भाग्यदायी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.